परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही मिनिटे शिल्लक राहिलेत आणि तेव्हा मोहोळ तालुक्यात भाजपच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भाजप जी आहे ती मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरते। अजिंक्य राणा पाटील आपल्या सोबत आहेत। दादा, मोठं शक्ती प्रदर्शन करताय भाजपच्या नेतृत्वामध्ये, सगळ्या जागा लढण्याचा निर्धार आहे, काय ताकद असणार आहे, कशी निवडणूक असणार आहे, कशी निवडणूक असणार आहे, काय रणनीती असणार आहे? भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली, देवाभाऊच्या नेतृत्वाखाली, जयाभाऊच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार आहे। ही निवडणूक भारतीय जनता पार्टी 12 पंचायत समिती आणि 6 जिल्हा परिषद हे त्या ठिकाणी वनवे निवडून येणार आहे। का तर हा तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे। हा तालुका एक विचारधारेवर चालणारा तालुका आहे। त्याच्यामुळं कोणी इथं राजकारण जे केलं जातं हे वेगळ्या पद्धतीचं केलं जातं। इथं फक्त विकासाचं राजकारण चालतं आणि म्हणून करता येत्या 5 तारखेला त्या ठिकाणी इथली जनता, शेतकरी हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे। बाळासाहेब पाटील देखील आपल्यासोबत आहेत। राजे, खरं तर मागच्या निवडणुकीत तुम्ही रिंगणात होतात, या मात्र कार्यकर्त्यांना संधी देताय, कशा पद्धतीची निवडणूक आहे? आमच्या कुटुंबाचा इतिहास जर बघितला की आमचं कुटुंब आमच्यासोबत किंवा आमच्यापेक्षा जास्त माझा सहकारी आणि माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ह्या विचाराने चालणार आमचं कुटुंब आहे। तुम्ही आमच्या अनगर जिल्हा परिषदचा इतिहास जर बघितला तर आमच्या मतदारसंघानं आदरणीय मनोहरभाऊ डोंगरेला त्या ठिकाणी निवडून दिलं, आदरणीय मानाई बापू माने साहेबांना त्या ठिकाणी निवडून दिलं, आदरणीय सीमाताईंना त्या ठिकाणी निवडून दिलं, आदरणीय यशवंत तात्या नरुटेला त्या ठिकाणी निवडून दिलं, आदरणीय गोमे वकील साहेबांना त्या ठिकाणी निवडून दिलं। पण आमचा इतिहास आहे की आमचा कार्यकर्ता आमचा सहकारी मोठा झाला पाहिजे, आम्ही त्या ठिकाणी आमच्या सहकार्याला त्या ठिकाणी निवडून देत असतो। विरोधी पक्षात सगळे एकत्रित आलेले आहेत, केवळ भाजप स्वबळावरती बाकी सगळे पक्ष जे आहेत ते एकत्रित लढत आहेत। त्यांना एकत्र यावंच लागणार, कारण त्यांची सेपरेट लढायची ताकद नाहीये। भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे, म्हणून भारतीय जनता पार्टी हे स्वतंत्र लढते। 6च्या 6 जिल्हा परिषद आणि 12च्या 12 पंचायत समिती ह्या स्वतःच्या जीवावर त्या ठिकाणी लढवणार आहे। बाकीच्यांना एकत्र यावं लागणार, कारण त्यांच्याकडे ताकदच नाहीये तेवढी। आज तुम्ही परिस्थिती बघा, आमचे नाराज झालेले उमेदवार हुडकत फिरायला लागले सगळीकडे, आम्ही तुम्हाला उमेदवार देतो या म्हणून। ही परिस्थिती तालुक्यामध्ये विरोधी पक्षाकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे जे आहे त्यांना एकत्रित येऊन निवडणूक लढवावी लागते, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती बाळाराजे पाटील या ठिकाणी देत आहेत। भाजपच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। मोहोळ तालुक्यामध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशा पद्धतीची लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे काही मिनिट शिल्लक राहिलेत आणि त्यावेळेस भाजपच्या वतीनं एबी फॉर्म घेऊन सगळे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी तहसील कार्यालयात आलेले आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र अजिंक्य राणा पाटील आणि बाळाराजे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते एक ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आफताब शेख, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।